सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री जैन धर्म बेसिक नॉलेज मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरीयाणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहुणं. मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये. वन्दे तद्गुणलब्धये. मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम्. सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं. जैनं जयतु शासनं. जैनं जयतु शासनं. विगत व्याख्यानांमध्ये आपण 6 सामान्य गुणांअंतर्गत अस्तित्व आणि वस्तुत्व गुणाची चर्चा केलेली आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण पुढील गुणांची चर्चा करूया. त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा गुण येतो द्रव्यत्व गुण. त्या द्रव्यत्व गुणाच्या आधारे आपण प्रश्नोत्तरे पाहूया. तर प्रश्न आहे, द्रव्यत्व गुण कशाला म्हणतात? प्रश्न आहे, द्रव्यत्व गुण कशाला म्हणतात? उत्तर, ज्या शक्तीच्या कारणाने द्रव्याची अवस्था निरंतर बदलत राहते त्या शक्तीला द्रव्यत्व गुण असे म्हणतात. ज्या शक्तीच्या कारणाने द्रव्याची अवस्था निरंतर बदलत राहते त्या शक्तीला द्रव्यत्व गुण असे म्हणतात. तर या द्रव्यत्व गुणाचं कार्य अतिशय महत्वाचं आहे आणि खूप विशेष आहे. तर हा द्रव्यत्व गुण म्हणजे नेमकं काय? तर वस्तूमध्ये अनंत गुण, अनंत धर्म, अनंत शक्ती पडून आहेत. तर त्या द्रव्यांमध्ये अनेक विशेषता आहेत. तर द्रव्याची अशी विशेषता की ज्यामुळे द्रव्याची अवस्था, द्रव्याची पर्याय निरंतर बदलत राहते, एकच एक राहत नाही. द्रव्य कूटस्थ होत नाही, तर त्याच्या पर्यायी बदलत राहतात, चेंज होत राहतो, ट्रान्सफॉर्मेशन होत राहतं पर्यायींचं पर्यायींच्या मध्ये. तर अशा प्रकारे ज्या शक्तीच्या कारणामुळे द्रव्याच्या अवस्था या निरंतर बदलत राहतात, तर असा द्रव्याचा असा विशेष भाग की ज्याच्यामुळे द्रव्याच्या अवस्था निरंतर बदलत राहतील, हा जो बदलण्याचा गुण आहे त्याचंच नाव द्रव्यत्व गुण असे आहे. तर द्रव्यत्व गुण कशाला म्हणतात? ज्या शक्तीच्या कारणाने द्रव्याची अवस्था निरंतर बदलत राहते त्या शक्तीला द्रव्यत्व गुण असे म्हणतात. पहा, कोणतीही वस्तू ही नेहमी बदलते आहे, नित्य क्रमाने बदलती आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही वस्तूच्या अवस्था नेहमी बदलत राहतात. उदाहरणार्थ, मेणबत्ती लावली तर ती मेणबत्ती लावल्यानंतर, पेटवल्यानंतर ती वितळत जाते, तिचा आकार कमी कमी होत जातो. तर हा झालेला तिच्यामध्ये बदल आहे. आपलं सुद्धा लहानपणापासून आतापर्यंत किंवा अगदी मरणापर्यंत आपल्या अवस्था नेहमी बदलत राहतात. बालपणी शिशु अवस्था, मग कुमारावस्था, मग तरुणावस्था, त्यानंतर प्रौढावस्था, अशा अवस्था या बदलत जातात. अगदी हे दृश्य बदल जरी आपल्याला साक्षात ताबडतोब दिसले नाहीत, काही काळानंतर दिसले, तरी वस्तूची अवस्था बाकी निरंतर बदलत असते. हे समजून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण देतो की थोडे दिवस गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपली नखे वाढलेली आहेत आणि ती कट केली पाहिजेत. मग ही जी नखे वाढली आणि वाढल्यानंतर आपण ती कट करण्याचा आपल्याला विचार आला. मला हे विचारायचं आहे की ही नखे नेमकी केव्हा वाढली? जेव्हा आपल्याला हा विचार झाला किंवा आपल्या लक्षात आलं की नखे वाढलेली आहेत, तर त्याच दिवशी एकदम नखे वाढलेली आहेत का? तर नाही. ही नखे वाढण्याचा जो क्रम आहे किंवा ही जी नखांची निरंतर वाढ आहे ती केव्हा होते आहे? तर निरंतर वाढ होते आहे. दिवस रात्र, भलेही त्या नखांच्या वाढीचा वेग आमच्या लक्षात येत नाही, आकार आमच्या लक्षात येत नाही, परंतु वाढीची प्रक्रिया बाकी निरंतर सुरू आहे. केव्हापासून चालू आहे? तर मागच्या वेळी आपण जेव्हा नख कट केले होते तेव्हापासून चालू आहे.
मग ती नख मागच्या वेळी आपण कटिंग केलं होतं तेव्हापासून चालू आहे, की अक्षरशः आपण नख कापत असताना किंवा कट करत असताना सुद्धा त्यांची वाढ सुरूच आहे? तर आपल्या लक्षात येईल की वास्तवामध्ये ही वाढ कधीही थांबलेली नाही आहे, ती सलग क्रमाने सुरू आहे. याचाच अर्थ आमच्या लक्षात येवो अगर न येवो, द्रव्याच्या पर्यायी बाकी निरंतर बदलत आहेत. उदाहरणार्थ एखादा कपडा जीर्ण झाला, फाटला, तर मग आपल्याला त्याच्यात झालेला बदल दिसून येतो. पण खरोखर कपाटामध्ये जशास तसे ठेवलेले कपडे ह्यांच्यामध्ये काही बदल होत नाही का? निश्चितच बदल होतो. भलेही आपल्याला त्याच्यामध्ये झालेला बदल लगेच जाणवत नाही किंवा आपल्याला दृष्टोत्पत्तीस येत नाही, कळत नाही, परंतु म्हणून त्याच्यामध्ये बदल होत नाही असं नाही आहे. प्रत्येक द्रव्याची प्रत्येक समयाला नवीन नवीन अवस्था पर्याय होत आहे. याच्यामध्ये कारणीभूत अशी जी द्रव्याची विशेषता आहे त्या विशेषालाच द्रव्याचा द्रव्यत्व गुण असे म्हणतात. हा द्रव्यत्व गुण सामान्य गुण असल्यामुळे जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल या 6ही द्रव्यांमध्ये हा गुण आपल्याला आढळून येतो. पाहूया पुढचा प्रश्न. द्रव्यत्व गुणामुळे वस्तूचे नाव काय आहे? आता हा द्रव्यत्व गुण प्रत्येक पदार्थामध्ये विद्यमान आहे, म्हणून या प्रत्येक वस्तूला द्रव्यत्व गुणामुळे कोणते नाव प्राप्त होते? उत्तर आहे द्रव्यत्व गुणामुळेच वस्तूला द्रव्य असे म्हणतात. किती विशेष आहे. पहिला सामान्य गुण होता अस्तित्व गुण, आणि त्या अस्तित्व गुणामुळे पदार्थाला, वस्तूला सत हे नाव होतं. त्यानंतर आला वस्तुत्व गुण, त्या वस्तुत्व गुणामुळेच द्रव्याला वस्तू असं नाव मिळालं. आणि आता तिसरा गुण हा द्रव्यत्व नावाचा गुण आहे, आणि तो द्रव्यत्व गुण प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये विद्यमान आहे, आणि म्हणूनच त्या वस्तूला द्रव्य असं नाव मिळालेलं आहे. द्रव्यत्व गुण आहे म्हणून त्याचे नाव द्रव्य आहे. पुढील प्रश्न आहे, द्रव्यत्व गुणाला नाही मानले तर काय हानी होईल? या द्रव्यत्व गुणाला जर आपण मानलं नाही तर काय हानी होईल? उत्तर, द्रव्यत्व गुणाला नाही मानले तर द्रव्य सर्वथा कूटस्थ नित्य होण्याचा प्रसंग येईल, जे की प्रत्यक्ष विरुद्ध आहे. म्हणजे काय सांगितलं की द्रव्यत्व गुणाला आपण नाही मानले तर द्रव्य कूटस्थ नित्य होण्याचा प्रसंग येईल, जे की प्रत्यक्ष विरुद्ध आहे. याचा अर्थ असा होतो की जर आम्ही प्रत्येक द्रव्यामध्ये विद्यमान असणारा हा द्रव्यत्व गुण नाही मानला तर द्रव्याच्या पर्यायी होणार नाहीत. विविध पर्यायींमध्ये ते द्रव्य वाहणार नाही, परिणमन करणार नाही, चेंज होणार नाही, आणि त्यामुळे ते कूटस्थ होईल. कूटस्थ म्हणजे जसं आहे तसं, त्याच्यामध्ये कोणताच परिवर्तनाचा अंश राहणार नाही, आणि सदाकाळ नित्यतेचाच प्रसंग येईल. म्हणजे जी वस्तू जशी आता वर्तमानात आहे तशीच ती अनंत काळ राहील. कोणत्याही प्रकारचा परिणमन, कोणत्याही प्रकारचा चेंज, बदल हा होणारच नाही, कारण अवस्थाच पुढे सरकणार नाही, आणि त्यामुळे प्रत्येक द्रव्य कूटस्थ आणि नित्य होईल. मग आपण म्हणाल होईना का, काय बिघडलं? पण प्रत्यक्षात तसं दिसत नाही. कोणतीही वस्तू ही कूटस्थ, सदाकाळ एकरूप राहणारी दिसत नाही. काळाच्या प्रवाहाबरोबर या सर्व वस्तूंचं परिणमन आपल्याला होताना दिसतं आहे, आणि त्यामुळे जे प्रत्यक्ष दिसतं आहे की प्रत्येक वस्तू परिणमनशील आहे, प्रत्येक वस्तू काळाच्या प्रवाहाबरोबर वाहते आहे, तिच्या अवस्था बदलत चाललेल्या आहेत. मग या दिसणाऱ्या बदलाला आपण नाकारणार कसे? आणि म्हणून प्रत्यक्ष जे दिसतं आहे त्याच्या विरुद्ध प्रत्येक वस्तू नित्य आहे, कूटस्थ आहे, अपरिवर्तनशील आहे, कधी बदलतच नाही असं आपण मानू शकत नाही. आणि म्हणून इथे म्हणतात की आपल्याला प्रत्येक वस्तू परिणमनशील आहे, यासाठी आवश्यक असा द्रव्यत्व गुण मानलाच पाहिजे. आणि तो जर नाही मानला तर अशा प्रकारे द्रव्याच्या कूटस्थतेचा किंवा सदाकाळ नित्यतेचाच प्रसंग उभा ठाकतो, जो की प्रत्यक्षामध्ये विरुद्ध आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, द्रव्यत्व गुणाला जाणल्यामुळे आपल्याला काय लाभ होतात? द्रव्यत्व गुणाला जाणल्यामुळे आपल्याला कोणते लाभ होतात? उत्तर, द्रव्यत्व गुणाला जाणल्यामुळे आपल्याला अनेक लाभ होतात.
पहिला, द्रव्य सर्वथा कूटस्थ आहे, नित्य आहे, या मिथ्या मान्यतेचे निराकरण होते आणि यथार्थ वस्तू स्वरूपाचे ज्ञान होते. आपण आता हा मुद्दा चर्चेलाच आहे की द्रव्य या द्रव्यत्व गुणाला जाणल्यामुळे द्रव्य सर्वथा कूटस्थ आहे, नित्य आहे, परिणमनशील नाही आहे, अपरिणमनशीलच आहे. तर अशा प्रकारचं जे अज्ञान असतं, मिथ्या भाव असतो, तर त्याचा अभाव होऊन जातो आणि वस्तू स्वरूपाचं आपल्याला यथार्थ ज्ञान होतं. जी वस्तू जशी आहे तशी आपण जाणली पाहिजे, याचा आपल्याला काय होतं, खऱ्या अर्थानं ज्ञान होतं. पहा, दुसरा लाभ आहे, प्रत्येक द्रव्याच्या स्वतंत्र परिणमन शक्तीचे ज्ञान होते. जसे संपूर्ण शरीर किंवा शरीरातील विविध अवयव हे नेहमी बदलत राहतात. जसं आपण आता नखांचं उदाहरण घेतलं होतं, त्याचप्रमाणे इथं सांगायचं आहे, प्रत्येक द्रव्याच्या स्वतंत्र परिणमन शक्तीचं ज्ञान होतं. प्रत्येक द्रव्य जे परिणमन करतं, प्रत्येक द्रव्याच्या ज्या अवस्था बदलतात त्या दुसऱ्या द्रव्यामुळे बदलत नाहीत, तर त्या द्रव्यामध्ये स्वतःला बदलण्याची शक्ती विद्यमान आहे. आणि त्यामुळे प्रत्येक द्रव्याच्या पर्यायी ज्या बदलतात त्या स्वतःच्या द्रव्यत्व गुणामुळे बदलतात, दुसऱ्या द्रव्यामुळे बदलत नाहीत, याचं आपल्याला ज्ञान होतं आणि त्यामुळे सहजच कर्तृत्वाचा देखील अभाव होतो. प्रत्येक द्रव्याच्या स्वतंत्र परिणमन शक्तीचं आपल्याला ज्ञान होतं आणि त्यामुळे ती वस्तू कशी आहे याचा खुलासा आपल्याला होतो. तिसरा लाभ आहे, परद्रव्याच्या कर्तृत्व बुद्धीचा नाश होतो. तिसरा लाभ आहे, परद्रव्याच्या कर्तृत्व बुद्धीचा नाश होतो. सोपा आहे, जर परद्रव्याचे परिणमन हे त्याच्या द्रव्यत्व गुणामुळे होत असेल, त्याच्या पर्यायी करण्यासाठी तो स्वतंत्र असेल, तर मग आपण दुसऱ्यांच्या पर्यायी करतो असं मानण्यामध्ये कोणताही हशील नाही. आणि त्यामुळे सहजच तिसरा लाभ आहे की प्रत्येक द्रव्याची परिणमन शक्ती त्याच्या द्रव्यत्व गुणामध्ये निहित आहे, दडलेली आहे, हे समजल्यामुळे सहजच आपल्या परद्रव्यासंबंधीच्या कर्तृत्व बुद्धीचा, मी करतो परद्रव्याचं, मी त्याच्या पर्यायींना घडवतो, तुझं बरं वाईट करणं माझ्या हातात आहे, अशा प्रकारे दुसऱ्यांच्या अवस्थांना मी स्वतःला कारण मानतो किंवा माझ्या होणाऱ्या बऱ्या वाईट अवस्थांना मी दुसऱ्याला कारण मानतो. अशा दोन्ही प्रकारे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याच्या परिणतीचा करता आहे, या प्रकारच्या मिथ्या मान्यतेचा येथे अभाव झाल्या वाचून राहत नाही. पुढील लाभ आहे, पराश्रित बुद्धीचा नाश होतो. हो, पराश्रित बुद्धीचा नाश होतो. म्हणजे मी दुसऱ्या द्रव्यावर अवलंबून आहे, इतर द्रव्य माझ्यावर अवलंबून आहेत, अशा प्रकारे जो एक दीनतेचा भाव, हीनतेचा भाव आमच्या अंतरंगामध्ये येऊ शकतो, तर तो येत नाही. कारण प्रत्येक द्रव्य आपलं परिणमन करण्यासाठी समर्थ आहे, हे लक्षात आल्यानंतर साहजिकच दीनता, हीनता निघून जाते. प्रत्यक्षात सुद्धा अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी काही दिवसांपूर्वीच अशा घटना आम्ही अनुभवल्या की अतिशय घरामध्ये इष्टवियोग झाल्यामुळे म्हणा, घरातली कर्ता व्यक्ती निघून गेल्यामुळे म्हणा, की आता प्रश्न निर्माण झाला होता की मागे राहिलेल्या व्यक्तींचं कसं होणार, त्यांची सेवा शुश्रूषा कशी होणार, त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार, अशा प्रकारे खूप चिंता लागून राहिली होती अनेक लोकांना. परंतु मग लक्षात आलं की अशा प्रकारची अप्रिय घटना घडल्यानंतर सुद्धा ज्याच्या त्याच्या पुण्योदयानुसार ज्याची त्याची व्यवस्था होत राहते. म्हणजे कुणा वाचून कुणाचं अडतं, अशा प्रकारे जो आपल्याला एक पराश्रितपणाचा भाव असतो तो आपल्या अंतरंगातून निघून जातो. जर आपल्याला या द्रव्यत्व गुणाचं व्यवस्थितरित्या ज्ञान झालं तर मग लक्षात येतं की ओहो, जो तो आपापल्या परिणतीनुसार सुखदुःखाला भोगतो, परद्रव्य त्याच्यामध्ये निमित्त रूपाने तर असतं, परंतु खऱ्या अर्थाने परद्रव्य कारण असत नाही. तर पुढील लाभ आहे, मी आपल्या परिणामनाचा स्वतंत्र करता आहे असे ज्ञान झाल्यामुळे स्वसन्मुखतेची प्रेरणा मिळते. म्हणजे मी माझ्या परिणतीचा स्वतंत्र करता आहे, माझ्या पर्यायी माझ्या द्रव्यत्व गुणामुळे होतात, मी दुसऱ्यावर कोणावर अवलंबून नाही आहे,
आणि इतरही कुणी माझ्यावर अवलंबून नाही आहेत, अशा प्रकारे सत्य वस्तुज्ञान झाल्यामुळे साहजिकच आपल्याला स्वसन्मुख होण्याची प्रेरणा मिळते. परद्रव्याच्या विकल्पापासून आपलं चित्त सहजरित्या हटू शकतं आणि ध्यान इत्यादी करताना, सामायिक इत्यादी करताना आपल्याला या प्रकारच्या चिंतनाचा खरोखर वास्तविक लाभ झाल्या वाचून राहतच नाही. पुढील लाभ आहे, परिणमन करणे वस्तूचा स्वभाव आहे. परिणमन करणे वस्तूचा स्वभाव आहे असे समजल्यामुळे कोणत्याही परिवर्तनाला पाहून भय उत्पन्न होत नाही. जीवन सहज व सुखद बनते. वाह, काय सुंदर लाभ आहे की बाबा रे, वस्तूचा स्वभाव आहे परिणमन करणं, बदलणं वस्तूचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे त्या वस्तूमध्ये होणारे बरे वाईट बदल किंवा अनुकूल प्रतिकूल आम्हाला वाटणारे अनुकूल प्रतिकूल बदल पाहून आम्हाला क्षोभ उत्पन्न होत नाही. ओहो, आम्ही म्हणतो बघा, त्यांनी आम्हाला फसवलं किंवा त्याने ऐनवेळी धोका दिला. अहो, परिणमन करणं वस्तूचा स्वभाव आहे आणि त्यामुळे एकच एक पर्याय होत राहिली किंवा ती जशीच्या तशीच पर्याय अनंत काळासाठी राहिली, एकच पर्याय, तर ते द्रव्य कूटस्थ होणार नाही का, नित्य होणार नाही का? त्यामुळे बदलणं हा तर वस्तूचा स्वभाव आहे, वस्तूचा धर्म आहे. आणि मग त्यावेळेला आपल्याला परद्रव्याच्या परिणमनाविषयी तक्रार उरत नाही. म्हणजे खूप वेळ काम देणारी एखादी वस्तू बंद पडली तर आम्ही म्हणतो की ही वस्तू आत्ताच बंद पडायची होती. त्यावेळी लक्षात येतं की अरे, परिणमन करणं तर वस्तूचा स्वभाव आहे. ओहो, अनुकूल व्यक्ती प्रतिकूल होते, प्रतिकूल व्यक्ती अनुकूल होतात आणि मग त्यावेळेला आम्ही रागद्वेष करतो. पण त्यावेळी आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की परिणमन करणं तर वस्तूचा स्वभाव आहे आणि त्यामुळे द्रव्यत्व गुणामुळे प्रत्येक द्रव्य परिणमनशील आहे. आणि त्यामुळे मग आमची परद्रव्या संबंधीची तक्रार राहत नाही की आम्ही हे समजून घेतो की बाबा रे, द्रव्याचं परिणमन हे नेहमी होत राहतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये तरतमताही होत राहणार, कमी जास्तीपणा होत राहणार, अनुकूल प्रतिकूल परिणमन होत राहणार. आणि त्यामुळे या द्रव्याच्या द्रव्यत्व स्वभावाला किंवा परिणमन स्वभावाला जाणल्यामुळे साहजिकच आपल्या अंतरंगामध्ये परद्रव्या संबंधीची तक्रार उरत नाही आणि कोणत्याही बाह्य परिवर्तनाला पाहून भय उत्पन्न होत नाही. म्हणजे द्रव्य हे परिणमनशील आहे आणि त्यामुळे सध्या ही द्रव्याची मनुष्य अवस्था आहे. आता ही मनुष्य अवस्था कधीतरी संपणार, मरण होणार आणि मग पुढच्या गतीला जीव जाणार. मग ह्या परिणमनशील अवस्था बदलणाऱ्या आहेत हे लक्षात घेतल्यामुळं कोणत्याही परिस्थितीचं, कोणत्याही पर्यायीचं भय वाटत नाही. जीवन सहज आणि सुखद झाल्या वाचून राहत नाही. तर हा द्रव्यत्व गुणाला जाणलेल्याचा लाभ आहे. पुढचा लाभ आहे, कोणत्याही द्रव्याची स्थिती सदा एक समान राहत नाही असे जाणल्यामुळे रागद्वेष उत्पन्न होत नाहीत. जीवनामध्ये समानता प्रकट होते, समता प्रकट होते. आपल्या जीवनामध्ये समता प्रकट होते. साहजिकच आहे, कोणत्याही द्रव्याची स्थिती एक समान राहत नाही. त्यामुळे रागद्वेष, आता आपण चर्चा केलीच त्याची, की रागद्वेष होत नाहीत आणि रागद्वेष नाही झाले तर जीवनामध्ये सहज समताभाव प्रकट होतो, वीतरागता प्रकट होते, शुद्धी उत्पन्न होते, शांतता उत्पन्न होते आणि त्या शांतीचं नावच खऱ्या अर्थाने धर्म परिणती आहे. पुढील लाभ आहे, वर्तमानकालीन दुःखमय संसार अवस्थेचा नाश होऊन सुखद सिद्ध दशा प्रकट होऊ शकते असा विश्वास उत्पन्न होतो. वा, जर द्रव्यामध्ये हा द्रव्यत्व गुण नसता, जर द्रव्यामध्ये ही परिणमनशीलता नसती तर काय झालं असतं, सध्याची आमची ही संसार अवस्था कधी संपलीच नसती आणि मोक्षावस्था सुद्धा प्रकट होऊच शकली नसती. कारण द्रव्यत्व गुणामुळेच तर पर्यायी बदलतात, द्रव्यत्व गुणामुळेच तर द्रव्य परिणमनशील आहे, वाहतं आहे. याच्यावरून लक्षात येतं की आमची ही जी पर्याय, संसाररूप पर्याय, ती नष्ट होऊ शकते आणि आम्ही सिद्ध दशेची प्राप्ती करू शकतो. हे शक्य आहे ते द्रव्याच्या परिणमन स्वभावामुळे आणि तो परिणमन स्वभाव हा असतो तो द्रव्याच्या या द्रव्यत्व गुणामुळे. पुढे, द्रव्याची पर्याय निरंतर बदलत राहते
असे जाणल्यामुळे पर्याय मूढता नष्ट होते. वा, येथे म्हटलेलं आहे की द्रव्याची पर्याय नेहमी बदलत राहते हे जाणून घेतल्यामुळे त्या पर्यायी संबंधी असणारा जो आमचा मोह, त्यालाच इथे शब्द वापरलेला आहे पर्याय मूढता. पर्याय मूढता. तर पर्यायी ह्या सदाकाळ स्थिर राहत नाहीत, अवस्था कोणत्या सदाकाळ टिकत नाहीत, शाश्वत नाहीत, आणि द्रव्यत्व गुणामुळे या पर्यायी नेहमी बदलत राहतात. हे लक्षात घेतल्यामुळे पर्यायींना टिकवून ठेवण्याचा, पर्यायींना हटवण्याचा जो एक प्रकारचा आमचा मोह असतो, त्यालाच म्हणतात पर्याय मूढता. आणि ही पर्याय मूढता उरत नाही. हे आपल्याला सहजरित्या लक्षात येतं की द्रव्याची पर्याय निरंतर बदलत राहते असे जाणल्यामुळे पर्याय मूढता नष्ट होते, पर्यायी संबंधीचा मोह नष्ट होतो. स्त्री, पत्नी, मुलं बाळं, धनसंपत्ती, पैसा अडका, हे शरीर, हे सर्व संयोग हे या पर्यायीमध्ये विद्यमान आहेत. आणि पर्याय तर बदलणारी आहे, आणि त्यामुळे यथावकाश योग्य वेळेला किंवा आपापल्या कर्मांच्या उदयानुसार हे सर्व पदार्थ संयोगामध्ये येतील, पुन्हा वियोगाला प्राप्त होतील. अशा प्रकारे पर्यायींचा हा बदलणारा स्वभाव जर आपण निश्चितच ध्यानी घेतला तर मग या पर्यायींसंबंधीचा मोह, पर्यायींसंबंधीची आकुलता, या पर्यायींच्या टिकवून ठेवण्याबद्दलचं आमचं अज्ञान, ते सर्व प्रकारे नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. पुढील लाभ आहे परदोष पाहण्याच्या हीन वृत्तीचा परिहार होतो. कर्म बलवान आहे अशी मिथ्या भ्रांती निघून जाते. काय सुंदर हा लाभ आहे की परदोष पाहण्याच्या हीन वृत्तीचा अभाव होतो. दुसऱ्यांचे दोष बघण्याची जी आमची वृत्ती आहे कोणत्याही प्रकारे, की मी माझा दोष पाहत नाही परंतु इतरांचे दोष पाहत राहतो, तर इतरांच्या मध्ये दिसणारे जे दोष आहेत त्या दोष पाहण्याच्या वृत्तीचा परिहार होतो. कारण ही पर्याय बदलते आहे, तो पर्याय बदलणं हा त्या परद्रव्याचा पण स्वभाव आहे आणि अशी पर्याय बदलण्याचा माझा देखील स्वभाव आहे. हे निश्चित झाल्यामुळे साहजिकच परद्रव्यांचे दोष पाहण्याच्या हीन वृत्तीचा, क्षुद्र वृत्तीचा अभाव होतो आणि या द्रव्याच्या परिणमन स्वभावाचा निश्चय झाल्यामुळे कर्म बलवान आहे अशी मिथ्या भ्रांती देखील निघून जाते. कारण सध्याची माझी दशा बदलू शकते, मी पुरुषार्थपूर्वक माझ्या सिद्ध दशेला प्राप्त करू शकतो, निर्दोष दिशेला, शुद्ध दशेला प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे हा श्रद्धा आणि विश्वास आमच्यामध्ये उत्पन्न होतो आणि कर्म बलवान आहेत अशा प्रकारच्या भ्रांतीचा देखील येथे अभाव होतो. तर अशा प्रकारे द्रव्यत्व गुणाला जाणल्याने आपल्या जीवनामध्ये अनेकानेक लाभ होतात. हे लाभ आपण जाणून घ्यावेत आणि द्रव्य नित्य परिणमनशील आहे हे जाणून घेऊन तदनुसार आपल्या शुद्धतेच्या वृद्धीचा प्रयास करावा या मंगल भावनेने ओम नमः. या वाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक. जेवढं द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.